आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर विजयाचा गुलाल उधळतील का? वंचित बहुजन आघाडीचे नाशिकमध्ये काल जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि मालती थविल यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला। यावेळी दोन्ही उमेदवारांनी शहरातील बीडी भालेकर हायस्कूल मैदान येथून शालीमार नेहरू गार्डन, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य रॅली काढून नाशिक शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। तत्पूर्वी दोन्ही उमेदवारांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार करून रॅलीची सुरुवात केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्राचे सचिव वामनराव गायकवाड, युवक राज्य कमिटीचे सदस्य केतन गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड, ज्येष्ठ नेते दीपचंद दोंदे, माजी सभापती संजय साबळे, युवा शहराध्यक्ष रवी पगारे, छावा संघटनेचे आशिष हिरे, विजय वावळे, बजरंग शिंदे, शिवा तेलंग, विनोद आवारे, सविता गायकर, सोनाली गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीत महिलांचा जास्तीत जास्त समावेश दिसून आला। सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उमेदवार करण गायकर व मालती थविल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी करण गायकर यांनी निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले। करण भाऊ, काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे? श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे। विकासाच्या राजकारणात बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे। विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, सहकार क्षेत्रातले प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत। त्याच्यावर कोणी बोलत नाही। आम्हाला विकासावर बोलायचंय, आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची। टीका टिप्पणी त्यांचं काम आहे, कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके, कोण म्हणतंय खुद्दार, कोण म्हणतंय गद्दार, आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही। आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे, त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर व मालती थविल यांच्या नामांकन अर्ज दाखल करतेवेळी ॲडव्होकेट विनय कटारे, डॉक्टर अनिल आठवले, विश्वनाथ भालेराव, दीपक भंडारी, अमोल घोडे, भीमचंद्र चंद्रमोरे, ॲडव्होकेट भरत बुकाने, विनोद भडांगे, शरद सोनवणे, साहेबराव शिंदे, दीपक पगारे, महिर गजबिये, शंकर अवचार, शिवनाथ आहिरे, सोनाली गायकवाड, अनिल कळंके, रमेश गवळी, राहुल पटेकर, राजू गोतीस, सुनील साळवे, दिलीप लिंगायत, दिलीप खरात, अरुण शेजवळ, बाबा केदारे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, अमोल सोनवणे, उमेश सोनवणे, प्रवीण धिवरे, बंटी काळे, यशवंत शिंदे, राजेंद्र गबारे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। आणि मराठा क्रांती मोर्चा, छावा संघटना या सगळ्या संघटना एकत्र मिळून करण गायकर यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे।
या समाजाला आतापर्यंत सत्तेकडे जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता, तो मार्ग बाळासाहेब आंबेडकरांनी करून दिलेला आहे. त्यामुळे जो उपेक्षित समाज आहे सत्तेपासून, तो समाज सर्व जागृत झालेला आहे, तो आनंदी झालाय आणि हा सगळ्या प्रकारचा समाज करण गायकर यांच्या पाठीमागे उभा आहे. आणि म्हणून हे प्रस्थापित जे लोक आहेत ज्यांनी उमेदवारी काल भरली, परवा भरलेली, त्यांना पाडायचं आणि सवसुना किती एक करण्यासाठी आमच्यामध्ये सोनार लोहार सुतार सगळ्या प्रकारचे माणसं आलेले आहेत. म्हणून सोनारकी आणि एक लोहार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये करण गायकर आणि मालती थविल यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहोत. आमचा उमेदवार सर्व स्थळातून ओबीसी वर्गातून जे वंचित आहे सत्तेपासून त्या सगळ्यांचा आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा उमेदवार या लोकसभेमध्ये दिंडोरी आणि नाशिकमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. त्यांनी नाशिक मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचा विकास केलेला नाही. त्यांना शेवटपर्यंत तिकिटासाठी थांबावं लागलं, संघर्ष करावा लागला. यावरून त्यांना तिकीट काय मिळत नव्हतं शेवटपर्यंत हे आपण लक्षात घ्या. त्यांचं या नाशिक मतदारसंघामध्ये काम नाही, म्हणून त्यांच्या या एकंदरीत कार्यपद्धतीला इथला सगळा मराठा समाज बहुजन समाज विटलेला आहे आणि म्हणून त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही करण गायकर नको उमेदवार दिलेला आहे. या उमेदवाराच्या पाठीमागे समस्त नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज आहे, जो समाज आतापासून इलेक्शन पासून दूर होता. त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. त्याच्यामुळे मराठा समाजातले विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.